कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसरफाटा हा मुरुडला जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। मोठे मोठे खड्डे, साईड पट्ट्यांचा अभाव आणि झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्ते उमेश सावंत यांनी थेट पीडब्ल्यूडीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। जर हा रस्ता वेळेत दुरुस्त झाला नाही तर पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर उपोषण करू असा सावंत यांचा इशारा आहे। रस्त्याची मागणी दयनीय आहे, म्हणजे रस्त्याकडे बघितला रस्ता वाटतच नाही अशा परिस्थिती झालेली आहे, जेणेकरून लोकांच्या गैरसोयीचा आम्हाला फार त्रास होतो। म्हणजे आमच्याकडे सतत मागण्या तक्रारी येत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतच आहोत। फॉरेस्टवाल्यांना विनंती केली, अर्ज केले, तसं तुमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आम्ही गेलो होतो, त्यांना विनंती अर्ज केले। त्यांनी सगळ्याची भूमिका सहकार्याची ठेवलेली आहे, पण प्रत्यक्ष काही समोर ते आम्हाला अजून भूमिका दिसत नाहीत आणि म्हणून सर्वांच्या मागण्या तक्रारी आलेल्याच आहेत आमच्याकडे। आता आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला आंदोलन करायला लागते की काय या विषयासाठी। खात्याकडे विनंती केलेलीच आहे, असा त्यांना पण निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आता आम्हाला मोठा एक आंदोलन करावं लागेल। पुढच्या सर्व गावकऱ्यांची हीच मागणी आहे की आंदोलन करून एकदा आमच्या हा जाण्यायेण्याचा मार्ग सुखकर व्हावा। ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांच्या जीविताला धोका होतो, त्यापासून लोकांचं संरक्षण व्हावं। या संदर्भात आपण सांगू इच्छितो की जवळजवळ गेल्या 1.5 वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। 5 ते 6 ॲक्सिडेंट ह्या रस्त्याला झालेले आहेत। पूर्ण तुम्ही काजूवाडी ते उसरफाट्यापर्यंत रस्ता बघितलात तर दोन्ही रस्त्याच्या साईडला साईड पट्टीच नाहीत, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत मार्फत किंवा इतर लेखी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पीडब्ल्यूडी अलिबाग यांच्याकडे लेखी निवेदन दिलेले आहे। खासदार साहेबांनी तोंडी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत 1.5 वर्ष झालं ह्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि लोकांना ह्या रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सार्वजनिक विभागाने जर दुर्लक्ष केलं तर आमचं उसर असेल, उसर ठाकरवाडी, पांगलोली, केलदवाडी असेल, तलवली असेल, हे सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही पीडब्ल्यूडी अलिबाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत। काय म्हणजे आम्हाला दररोज प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जायला लागतं, सकाळी जायला, संध्याकाळी यायला। आणि कित्येकतरी ॲक्सिडेंट झालेत। एक मागं आमचं विदलचा कुठला एक माणूस अक्षरशः तो मयत झाला, मग त्याला जबाबदार कोण? माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला, माझा पायसुद्धा एक फ्रॅक्चर आहे, मग कुणी तिथे लक्ष द्यायला पाहिजे ना। आम्ही एवढा जीव मुठीत घेऊन प्रवास करतो दररोज सकाळ संध्याकाळ। हे बसवाले येतात, मोठ्या गाड्या येतात, रस्ता पूर्ण खचलेला आहे, तर लक्ष आम्ही कुणाकडे अपेक्षा करणार? आम्ही काय आपली मागणी? रस्ता व्हावा, दुसरी काय मागणी आहे? दुसरी मागणी काय? आम्ही दररोज असं जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा काय?